वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहारा कॉलनीजवळ दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास दरोड्याचा प्रकार झाला। या संदर्भात पोलीस कर्मचारी रवींद्र राऊळ आणि पोलीस हवालदार सुहास सातपुते यांनी फिर्याद दिलेली आहे। तर प्रत्यक्षात कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आकाश पवार आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। सर, काय झालं आणि तुम्ही आरोपींनाही अटक केलेलं आहे, या घटनेबद्दल काय सांगा? दिनांक 4च्या रात्री आणि 5च्या पहाटेपर्यंत कामशेत पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार सुहास सातपुते व पोलीस शिपाई रवींद्र राऊळ हे पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत होते। त्या रात्रगस्त दरम्यान 5 तारखेच्या सकाळी 6:45 वाजताच्या सुमारास त्यांना एक मोटरसायकलवर नंबर प्लेटला टी-शर्ट बांधलेल्या अवस्थेत 2 इसम संशयितरित्या आढळले आणि त्याचवेळी दुसऱ्या मोटरसायकलवर एक ट्रिपल सीट इसम त्यांच्या सोबतीने आढळले। यांना त्यांची संशयास्पद हालचाल जाणवल्यानंतर यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पोलिसांना बघून त्यांनी पळण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांचा पाठलाग करून आमच्या हवालदार सातपुते व पोलीस शिपाई राऊळ यांनी फार प्रयत्नाने व हिमतीने त्यातील एका मोटरसायकलवरील दोघांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घेण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या याच्यात एक मिरची पूड, चाकू, कटर, लोखंडी रॉड, दोरखंड, त्याचप्रमाणे अवैधरित्या स्वतःसोबत कोयता त्यांनी बाळगल्याचं दिसून आलं। त्यांच्याकडे असलेली सामग्री आणि त्यांच्या एकंदरीत हालचालीवरून ही त्या ठिकाणी आम्हाला खात्री पडली की हे दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच यांनी हे 5ही व्यक्ती त्या ठिकाणी होते। त्यातील 3 व्यक्ती तिथून पळून गेले होते। दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांचा दरोडा टाकण्याचा मनसुबा आमच्या दोघंही पोलीस अंमलदारांच्या सतर्कपणे कर्तव्य बजावल्यामुळे हिमतीने शक्तीने त्यांनी केलं। त्यामुळे कामशेत पोलीस स्टेशनच्या वतीने ते आपण थांबवू शकलो आणि त्याचवेळी पोलीस शिपाई राऊळ यांच्या फिर्यादीवरनं कामशेत पोलीस स्टेशनला दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याकारणाने आरोपी एकनाथ रोकडे व आरोपी संकेत माने यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे आता त्यांच्या इतर साथीदारांबाबत सुद्धा चौकशी चालू आहे। त्यांच्या घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे जवळपास 96 मोबाईल फोन्स, डिजिटल वॉचेस, एअरपॅड्स, इयरबड्स असे विविध इलेक्ट्रॉनिक साधने मिळून असे 96 ते 97 साधने त्यांच्याकडे 96 साधने मिळून आली, ज्यांची सर्वसाधारण बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत 11,55,000 आहे। त्यानंतर काल रात्री आमच्याकडे बाजारपेठेतीलच एक मोबाईल दुकानदारानेही येऊन फिर्याद दिलेली आहे की त्याच्या मोबाईल दुकानात परवाच्या रात्री चोरी झालेली आहे, घरफोडी झालेली आहे आणि त्यांच्या याच्यातनं गेलेला मुद्देमाल हा ह्या वर्णनाशी मॅच करत असल्याचं आणि आत्तापर्यंतच्या प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या आरोपींनीच त्या ठिकाणी इतर साथीदारांच्या मदतीने ती चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या दृष्टीनेही पुढील तपास चालू आहे। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, बरेचसे कुटुंब हे गावी गेलेले आहेत, तर त्या कुटुंबांना काय सल्ला द्याल किंवा सूचना कराल की घरफोड्या होत आहेत, त्या संदर्भात काय त्यांनी उपाययोजना केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे? कामशेतमध्ये घरफोड्यांचं प्रमाण, आता ही जी घटना घडली ही पोलीस यंत्रणेच्या सतर्क कर्तव्यामुळे आपण थांबवू शकलो, तरीसुद्धा कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना मी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही बाहेर जात असताना सोशल मीडियावर आपले करंट स्टेटस फोटो लगेच अपडेट करणं टाळा, जेणेकरून तुमचा प्रवास संपल्यानंतर तुम्ही ते केले तुमच्या सोशल मीडियामार्फत आज लोकांना समजतंय की आपण सहकुटुंब सहपरिवार बाहेर गेलेले किंवा ह्या कुटुंबात कोणीही नाही। त्यामुळे अशा प्रकारे घरफोड्या चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढू शकतं। व्यापारपेठेतील जे व्यापारी बांधव आहेत त्यांना मला सांगायचं आहे की आपण आपले जे दुकान आहेत, रात्री प्रत्येक दुकानाच्या बाहेर स्पष्ट आणि प्रखर उजेड असेल अशा पद्धतीने लाईट लावा। 1-2 दुकानांच्या तिथे अंधार राहिल्यानंतर तिथेही लोक झोपण्याचा प्रयत्न करून नंतर घरफोडीसारखे प्रयत्न जनरली करू शकतात।
आपण जर रात्रीच्या वेळी बाहेर लाईट ठेवलेली असले तर रात्र गस्तीदरम्यान पोलिसांना जर आपल्या दुकानाजवळ काहीही हालचाल होत असेल संशयास्पद तर रात्र गस्तीवरील आमचे पोलीस सतर्कपणे ते काम चोखपणे बजावू शकतील. कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भाडेकरू मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी म्हणजे इंद्रायणी कॉलनी सारख्या ठिकाणी की बांगलादेशी वास्तव्यास असल्याचं चर्चा केली जाते. तर घरमालकांना काय आव्हान करावं? आणि घरमालकांना यापूर्वी आपण समज दिलेली आवाहन केलेले आहे आणि त्या दृष्टीने कामशेतमध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे ज्या भाडे करार केल्यानंतर त्याची माहिती दिली जाते आणि पोलीस स्टेशनलाही करत आहे. अजूनही कोणाचं होत नसेल, कुठे राहत असेल किंवा कुठे संशयास्पद असेल तर मी आपल्या मार्फत हे आवाहन करू इच्छितो की आपण पोलिसांना सांगा. घरमालकांनी पोलीस स्टेशनकडनं आपल्या भाडे कराराचं आणि भाडेकरूचं व्हेरिफिकेशन करून घेणं अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला कोणाला शंका असेल की या एखाद्या ठिकाणी बांगलादेशी असेल तर सगळ्यांनी ती माहिती फक्त पोलिसांना देणं, पोलिसांमार्फत त्याची चौकशी होणं हे अपेक्षित आहे. कोणीही परस्पर कोणाकडे चौकशीला जाऊ नये. काही शंका असेल पोलिसांकडे आपण तक्रार करा.